6 मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर पोचाडे आणि तीर्थ वॉरियर्स गोवाडे पुन्हा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, आयोजकांचं, संघ मालकांचं, महिला भगिनींचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डुकटन गट प्रीमियर लीग 2026. कनक पाटील गोवाडे इथे उपस्थित झालेले आहेत. मी भाविक घरात यांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. प्रीवियस मॅच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड वैभव कंडी 2 विकेट्स दिले आणि फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या. वैभवजी कंडी ब्रँड ऑफ खामलोली ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जो बॅक टू ग्राउंड पहिलाच बॉल चिन्मय देसले यांचा 4 धावेसाठी डिस्पॅच केला गेला. परेश पडवळे यांच्या माध्यमातून पुन्हा ड्राईव्ह केला या बॉलला. चांगले क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग राहिलं त्या क्षेत्रामध्ये. आपण जर पाहिलं तर सौरभ पाटील मार्मिकला आपण पाहिलं आणि धावसंख्या 2 चेंडूनंतर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या अंकावरती. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिला बॉल चौकारासाठी, दुसरा बॉल 1 धाव. चिन्मय देसले दुसऱ्या बाजूनं आकाश पाटील. मागील सामना ज्याने गाजवला 6 चेंडू 6 षटकार हा रेकॉर्ड नावी केला. शबल झाले, बॉलला फुलटस मध्ये कन्वर्ट केलं, गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि चौकार आला. आणखीन एक चांगला फटका लॅब स्वीप केला या बॉलला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय हा षटकार. 6 मित्राचे लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग. हातात रुमाल तिचे केसान गजरा साडीवर किती दिसते छान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान ग, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. धन्यवाद डीजे अनिकेतजी काकडे, थँक्यू व्हेरी मच. आकाश पाटील मॅन इन गोल्डन फॉर्म. ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक सामन्यामध्ये सातत्य टिकवणं फार कठीण असतं. सर्वात बहुमूल्य संपत्ती काय तर ते आहे सातत्य आणि तेच टिकवताना पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी आदरणीय कनक पाटील मी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. वैभवजी कंडी यांना आपण पाहू शकाल, अतिशय चांगली खेळी गोलंदाजीमध्ये ज्यांचा बोलबाला राहिला. 2 विकेट ज्यांनी मिळवले, आपल्या नावी केले आणि फक्त 9 धावा दिल्या. मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण वितरित करतोय आदरणीय कनक पाटील यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 20 रन्स. एक्सपेन्सिव्ह ओव्हर हे पाहायला मिळालं. 20 धावेचे षटक या मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने धावा येताना पाहायला मिळत आहेत.
मोठमोठे रेकॉर्ड्स आजच्या दिवसामध्ये आपण बघितले डे 1च्या माध्यमातून, पर्व 1च्या माध्यमातून, दुपारचं सत्र आणि अतिशय चांगलं क्रिकेट आणि दर्जेदार क्रिकेट ते पाहायला मिळालंय. जिथे हा सामना आपण पाहू शकाल, एका साईडनं यंगस्टार पोचाडे संघ आहे, दुसऱ्या बाजूनं तीर्था वॉरियर्स गोवाडे संघ आहे. 5 षटकांचं प्रॉपर क्रिकेट डुकटन गट प्रीमियर लीग हे पर्व 1 आहे, परंतु अतिशय दर्जेदार मॅनेजमेंट. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते पुन्हा ऑनलाईन वॉच करतायत, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. मार्मिक साध्वीला इंट्रोड्यूस केलं गेलंय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. याही वेळेस त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आकाश पाटील अतिशय चांगले बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. मिडल ऑफ द बॅट फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक कूल माइंडेड प्लेयर म्हणून आकाश पाटीलकडे नेहमीच पाहिलं गेलंय आणि तेच बॅटिंग करतायत. पुढील बॉल सॉफ्ट हँडेडली खेळून काढले. या बॉलला डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडस कॉलिंग मध्ये गडबड झाली होती, परंतु ऐन वेळी मात्र या ठिकाणी यू वेट म्हणून सांगितलं. म्हणून म्हणतात ना, 22 खेळपट्टीवर खेळताना यस, नो अँड वेट, हो, नाही आणि थांबा, हे 3 शब्द असावेत आणि त्यांचा उच्चार असावा. तेच पाहायला मिळालं. पुन्हा मार्मिक साध्वी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना युवा गोलंदाज म्हणून जो प्रभावित करतो गोलंदाजीमध्ये ओव्हर द विकेटने. फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि हा झेल परिपूर्ण. विकेट क्रमांक 1. धन्यवाद. परेश पडवळे बाद झाले आणि तदनंतर अक्षय शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग मात्र त्यांना कमी मिळाली, धावबाद झाले होते, परंतु यावेळेस मात्र ते फलंदाजी करताना पाहायला मिळतील. ब्रँडन पोचाडे मैदानाच्या आतमध्ये एंट्री होताना पाहायला मिळते. मार्मिक साध्वी एक चांगला गोलंदाज, त्याने विकेट मिळवलाय प्रिव्हियस बॉल मध्ये. पुढील बॉल ओव्हर द विकेटने. अकुटब्याचा बॉल होता, बॅकअप जरूर मिळालाय. निलेशजी पाटील यांना आपण पाहू शकाल, हा व्हाईट बॉल आहे, पंत सांगतायत जागीर खान सर. एकदा मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. मिलन पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 22 धावा धाव फलकावर. 22. दुसरं षटक. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. डीप मध्ये बॉल चाला, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालंय. डीप मध्ये निखिल पाटील यांना आपण पाहू शकाल, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. आकाश पाटील, एक ड्रीम बॉल प्रोड्यूस करावं लागेल तेव्हा कुठे विकेट मिळेल, अन्यथा विकेट मिळणार नाहीये. अशा प्रकारचे बॅटिंग करताना पाहायला मिळालेत आतापर्यंत हे फलंदाज. या स्पर्धेच्या माध्यमातून 56 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. कमी गती. भाविक करत आहेत पहिल्या क्रमांकावरती. 72 धावा पहिला क्रमांक. 72. आकाश पाटील 56 तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. गणेश नाईक 55 धावा. अशा प्रकारे हे टॉप 3 बॅटर डे 1च्या माध्यमातून पुढे येताना पाहायला मिळालेत. आज तर खरी सुरुवात झाली. पुन्हा मार्मिक साध्वी. अकुट डब्याचा बॉल, त्याच्यावरती हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका, चांगलं टायमिंग आणि हा षटकार.
29 रन्स, 29 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. मागील चेंडू निर्धावाला, परंतु तदनंतर क्विक रिप्लाय दिला आकाश पाटीलने. षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज मार्मिक सातवी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. P2चा षटक, 5 बॉलचा खेळ होतोय, 6वा आणि अंतिम बॉल. सफल झाले. पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स केलं, लॅब स्वीप केलं या बॉलला आणि पुन्हा बॉल चाललाय ग्राउंडेड स्ट्रोक अँड ग्राउंडेड 4 रन्स. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 33 रन्स, 33 धावा, 1 गडी बाद. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव, हे प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बॅकर हाय. ओंकार कदम दादा दिलदार प्रशांत घरात यांचं गीत. काल आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली, 50 धावा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. हॅलो, विशाल अरज, पोचाडे गावातील सुपुत्र विशाल अरज इथे उपस्थित झालेले, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. विशाल अरज. सन्माननीय विशाल अरज इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो गणेश नाईक यांना की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं, गुच्छ देऊन स्वागत करायचंय. गणेश नाईक, विशाल अरज यांचं स्वागत करा. मागील चेंडूवरती संकेत यांनी अतिशय चांगला झेल परिपूर्ण केला आणि दुसरा धक्का या ठिकाणी पाहायला मिळाला. तदनंतर अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. प्रणव पोचाडे, यंगस्टर पोचाडे आणि तीर्था वॉरियर्स गोवाडे हा सामना सुरू आहे. सामना क्रमांक 6. यानंतर खमलोली स्पोर्ट्स आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. पुन्हा गोलंदाज कविराज घरत ओव्हर द विकेटने. चांगला बॉल होता आणि चांगलं टॅप केलं या बॉलला, वेट केलं आणि तदनंतर हा फटका खेळलेत. थोडंसं फंबलिंग राहिलं आणि म्हणूनच एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळाली. अक्षय पाटील अकाउंट ओपन करतायत या 2 धावेने आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 39 या अंकावरती. 39 रन्स. यंगस्टर पोचाडे हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो या मॅच साठी. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना कविराज यांची गोलंदाजी पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्करचा प्रयोग करताना पाहायला मिळाले. पाहिलं होतं बॅटर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि योग्य पद्धतीने योग्य टप्प्यावरती बाईकची 1 धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट घेतला, तिसरा बॉल 2 धावा
आणि तदनंतर चौथा बॉल बाईटच्या माध्यमातून 1 धाव. अशा अनुषंगाने आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला आहे. 40 धावा धाव फलकावरती. आकाश पाटील फलंदाजी मार्कवरती आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण डे 1च्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती कविराज यांचा पुढील बॉल ओव्हर द विकेटने आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर केले आक्रमण आणि बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निखिल पाटील चुकी करणार नाहीयेत. चीते की चाल बाज की नजर और निखिल पाटिल के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. ग्रेट कैच. बैटर आउट. धन्यवाद. इव्हेंटफुल ओव्हर पाहायला मिळाला आतापर्यंत. सूरज नाईक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 5व्या क्रमांकासाठी बॅटिंग ॲट नंबर 5. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 40 धावा धाव फलकावरती आणि 40 या धावसंख्येवरती विकेट क्रमांक 3. आकाश पाटील आणि 21 धावा केल्या आणि बाद झालेत सूरज नाईक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज कविराज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3चा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फुलरनेत होता. डीप मध्ये निलेशजी पाटील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च धाव आणि एकेरीच्या माध्यमातून 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. 3 गडी बाद. तारप्याचे तालावर पेरण घातलाय पोरांचा नाचा या ताल जाम आईलाय. दुर्वेचा विशाल दादा यो आलाय. कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. सलगसनू दर्पणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. सलगसनू दर्पणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. तारपणाच भारी झाली दिवाणी दुनिया सारी. तारप्याची धुन बघ वाज भारी. सोनू नाचा या चलग माझे हारी. चलग सनू तारपणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. चलग सनू तारपणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. धन्यवाद. डीजे पाणी गेले मैदानाच्या आतमध्ये आणि पाणी हे जीवन आहे. नेहमीच आपण पाहिलंय की जे डॉक्टर असतात ते नेहमी आपल्याला सांगतात की दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या आणि डिहायड्रेशन पासून वाचा. कारण की बॉडी हायड्रेट ठेवणं फार महत्वाचं असतं. आपण मागील जर 2 दिवसापूर्वी जी घटना घडली बीड येथे पोलीस भरती असताना बीडचा एक सुपुत्र त्या ठिकाणी मात्र डिहायड्रेशन त्याला झालं आणि म्हणूनच त्याचा जीव मात्र गमावला गेला. यावेळेस अतिशय चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली आणि हा विकेट पाहायला मिळतोय. सूरज नाईक यांना परतवलं गेलं डगआउटच्या दिशेने. गॉन. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुण्यदान केलं गेलं पाणी त्यांच्या माध्यमातून सौजन्य केलं गेलंय असे सन्माननीय शैलेशजी पाटील साहेब गोवाडे ओम साई वेल्डिंग वर्कशॉपचे ऑनर
शैलेशजी पाटील थँक्यू व्हेरी मच. त्यांच्या माध्यमातून पुण्यदान केलं गेलंय. पाणी हे जीवन आहे हे आपण कित्येक वेळा ऐकलंय आणि वाचलंय आणि पाहिलेलं आहे प्रत्यक्षामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढील बॉल कट केले. बॉलला फिल्डिंग आहे त्या ठिकाणी चिन्मयला आपण पाहू शकाल. सेली पॉइंटला एक धाव घेतली गेली. क्विक आहेत, अलर्ट आहेत. एकेरीच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 42 धावा. मार्मिक सातवीला आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना. एक युवा गोलंदाज योग्य पद्धतीने लेंथ लाईन हाताळताना त्याला आपण पाहिलंय. अक्षय पाटील यावेळेस पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने इथून फलंदाजी करतील. धावसंख्या आहे 42. 42 रन्स. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 4. पुन्हा मार्मिक 7वी. वेगासहित योग्य टप्पा होता. थोडासा चेंडू बाउन्स झाला आणि म्हणूनच बॅटर अक्षय पाटील बीट झालेत. शफल झाले होते आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यंत हे चांगलं षटक पाहायला मिळालंय. मागील षटकही विकेट मिळवलेत कविराज घरत यांनी आणि तदनंतर षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाज मार्मिक 7वी 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय. या षटकातील 4था बॉल ओव्हर द विकेटने. बॅटची एज आहे. फ्लाइंग स्लीप मधून बॉल चाललाय थर्डमॅन कडे. वेगाने धावतायत. भाग मिल्का भाग पाठला केला जातोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार सीमारेषा पार. चौकार 4. होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोशा पण 18 कणीच होणार बायकोची कटकट मी ऐकू नाय. दुसरी आणायला एकलाच जाय कशी बसी पट. 46 ही धावसंख्या पाहायला मिळते. 46 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 4थ्या बॉल वरती चौकार येतोय. 4 बॉल मध्ये 5 धावा. त्याच्यामध्ये 1 विकेट मिळवताना गोलंदाज मार्मिक 7वी. कमी गतीने यावेळी चेंडू हाताळला पाहिलं होतं. बॅटर काय करतोय तर बॅट स्विच करून खेळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. माइंडफुल बॉलर म्हणून मार्मिक 7वी आतापर्यंत पुढे येतोय या मॅच मध्ये. पहिला सामना त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्याने केली होती गोलंदाजीमध्ये. याही वेळेस त्याच पद्धतीनं त्याच शैलीनं स्वतःला बॅक करताना चांगली कामगिरी करतोय. शेवटचा बॉल त्याच्या 2 षटकाच्या स्पेलचा. मार्मिक बॅटची एज आहे परंतु चेंडू या ठिकाणी जातोय लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार अक्षय पाटीलच्या बॅट मधून आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 4 षटकानंतर जाऊन पोहोचते 50 धावा. 4 गडी बाद. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 हे भिवंडी शहराची शान आहे दादा. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. 5वं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय संकेत कंडी हा गोलंदाज. अंतिम षटक तीर्थ वॉरियर्स गोवाड या टीमच्या माध्यमातून संकेत कंडी. पहिला बॉल योग्य पद्धतीने आता विकेट सॅक्रिफाईस साठी अक्षय पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या विकेट साठी ही विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळालेत. म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज असते. कारण की भर दिवसामध्ये आपण जर दिवा पेटवला तर अंधार नष्ट होत नाही परंतु दिव्याचं साम्राज्य नष्ट होतं उद्ध्वस्त होतं. त्याच पद्धतीनं आहे हा त्याग केलाय अक्षय पाटील यांच्यासाठी. आणि उर्वरित 5 बॉल मध्ये अक्षय पाटील कशा पद्धतीने बॅटिंग करतील. संकेत कंडी
चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतो. शपलून करण्याचा प्रयत्न संकेत कंडी हा गोलंदाज. 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने तो डिलिव्हर्ड करतो आतापर्यंत. पहिला बॉल डॉट, दुसराही बॉल डॉट आणि हाताळलाय ओव्हर द विकेटने. यावेळेस तो येतोय पुढील बॉल घेऊन. पुढे येऊन स्टेप आउट केला, पुढे येऊन बॉलवर केला हल्ला आणि बॉलने पार केला लांबच लांब पल्ला. डुकटनगड प्रीमियर लीग षटकार 6. सारे म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. आला वाकलंचा हा वागणा केतन मात्रे लावतया ग. 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 डीजे ISPL त्यांच्या माध्यमातून गाजवताना आपण बघितलं. अंतिम सामनाही त्याने गाजवला. वाकडांचा वंडर बॉय केतन मात्रे. यावेळेस कमी गती होती. अक्षय पाटील सरप्राईज झाले की हाफ ट्रॅकर बॉल होता. जरूर मी बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पाठवला असता, परंतु गतीने बीट झाले बॅटर. त्याप्रमाणे आराम ऍक्शन आहे गोलंदाज संकेत कंडी यांची. 4 बॉलचा खेळ होतोय. पुढे येऊन या बॉलला उत्तर दिलंय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 58 या अंकावर जाऊन पोहोचताना अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे 5व्या षटकातील. चला टॉस साठी आपण यायचे. पुढील सामना खामलोली स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि उत्सव चॅलेंजर्स गोवारी टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय संकेत कंडी. अंतिम बॉल चांगला फटका पूल केलाय फिल्डर राईट डीप मध्ये, परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. अंतिम बॉलवर आलाय चौकार आणि या 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. प्रथम फलंदाजी करताना यंगस्टार पोचाडे संघ 62 आणि 63 धावेंचं टार्गेट तीर्था वॉरियर्स गोवाडे या टीम समोर ठेवण्यात आलंय. पुढील सामना उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि खामलोली स्पोर्ट्स. चला पुढील सामना कॅप्टन या खामलोली स्पोर्ट्स टीमचे कर्णधार चला कॅप्टन या खामलोली स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आदरणीय सन्माननीय धीरजजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. मॅच नंबर 7. एका साईडनं उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि खामलोली स्पोर्ट्स
हा सामना आपल्या भेटीस येईल. ऑन गोईंग जी मॅच आहे तिचे टार्गेट आपण जर बघितलं तर ठेवण्यात आलंय 63. आठ मॅचचं शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. 5 षटकांचं प्रॉपर क्रिकेट आपण खेळतोय. अक्षय पाटील आणि वेदांत पाटील हे पाहायला मिळत आहेत ॲज अ कॅप्टन. हा त्यांचा रोल. हे आपण टॉस करूया. हॉटेल कृषी करण्याचे प्रोप्रायटर सन्माननीय धीरजजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चॉईस जिंकलेले आहे खामलोली स्पोर्ट्स टीमने. हिडीज कॉल आहे आणि टेल येतो या ठिकाणी. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे हा संघ टॉस जिंकतोय. धन्यवाद धीरजजी पाटील साहेब. वेदांत फक्त टॉस जिंकला आपला निर्णय या मॅचसाठी. क्षेत्ररक्षण. आणि समोर संघ आहे. 5 षटकामध्ये काय रणनीती आखली जाईल कारण की खामलोली स्पोर्ट्स संघ समोर आहे. काही नाही, रणनीती कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते वेदांत पाटील. अक्षय पाटील या ठिकाणी डेव्हिड दिले. थँक्यू व्हेरी मच. तर टॉस जिंकलाय उत्सव चॅलेंजर्स गोवाड या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. जोया बॅक टू क्रिकेट. पहिल्या बॉलवरती 5 धावा पाहायला मिळाल्या. त्यावेळेस 1 धाव आणि आता मात्र लिगल 1 बॉल होतोय आणि धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती ती म्हणजे 6. आव्हान आहे ते म्हणजेच 63 धावेंचं. 5 षटकांचं प्रॉपर क्रिकेट पाहायला मिळतंय. यंग स्टार पोचाडे आणि तीर्था वॉरियर्स गोवाडे हा सामना आहे. चिन्मय देसले एका साईडनं, दुसऱ्या बाजूनं कविराज घरत ओपनिंग पेयर. याही वेळेस बॉलला लीव केलंय आणि हा व्हाईट बॉल. धवनची गती पुन्हा 1 ने भरवते आणि जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. 7 रन्स धावगती पाहायला मिळते आतापर्यंत तीर्था वॉरियर्स गोवाड या टीमची. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय. अक्षय शेलार पोचाडे एक्सप्रेस गोलंदाजी करताना. पुन्हा पुढील बॉल इनसाइड आउट केले. बॉलला खूप चांगला फटका खेळले. बॉल चांगला एक्स्ट्रा कव्हरला. अक्षय पाटील डीप मध्ये आहेत आणि म्हणूनच त्या चेंडूवरती फक्त 1च धाव पाहायला मिळाली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षय पाटील म्हणजे या टीम मध्ये सर रवींद्र जडेजा ज्याप्रमाणे त्यांची फिल्डिंग आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मिळाली. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. चिन्मय देसले फलंदाज आपण पाहू शकाल. पोटेन्शियल युक्त आहे. एकाच गावातील 2 खेळाडू आहेत. एकमेकांची डावपेच माहिती आहेत. यावेळेस सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1. मी तर वाढगो ना तुम्ही बांडग. आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर.
वन डाऊन मॅन म्हणून संकेत कंडीला प्रमोट केलं गेलं या मॅचसाठी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली होती, परंतु आता फलंदाजीमध्येही चांगले योगदान द्यावं लागेल. ॲज अ ऑलराऊंडर तुम्हाला बनावं लागेल या आधुनिक क्रिकेटमध्ये. हा तिसरा वाईट बॉल आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत 3 वाईड्स आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 9 धावा 9 रन्स. 3 बॉलचा खेळ होतोय आणि 9 धावा 1 गडी बाद. तीर्थ वॉरियर्स गोवाडे हा संघ 63 धावेंचा पाठलाग करताना संकेत कंडी ज्याला प्रमोट केले तिसऱ्या क्रमांकासाठी तोच बॅटर फलंदाजी मार्कवर आहे. फुलरलेन बॉल होता, एका धावेचा प्रयत्न केला आणि बॅक टू बॉलर हा चेंडू आला होता. एक धाव मिळते एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल डिजिटमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती पाहायला मिळते. अतिशय चांगलं क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट म्हणून आपण पाहू शकाल. लुफ्टनगंज प्रीमियर लीगचं हे आयोजन नियोजन आहे. पर्व 1 आहे आणि अतिशय चांगलं मॅनेजमेंट, चांगले क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. 7 संघ मालक आणि ही भूमिका पाहायला मिळते या मॅचची. पुन्हा अक्षय शेलार यावेळी चेंडू हवेत आहे आणि अक्षय पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून चुकी होत नसते आणि हा विकेट क्रमांक 2. हे बागेत फुलं फुले बकलेची, बायको माझी आहे डोकलेची, राती मिळेल भाकर काय लागलेची, हे हरी भाजी होती उडताची. गजरचे झाडाखाली पोरी गव्हाच्या लाईन मारी, गजरचे झाडाखाली पोरी गव्हाच्या लाईन मारी. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. निलेशजी पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. नेहमीच जेव्हा जेव्हा तामसे गावातील संघ जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा त्या टीमचे बॅकबोन म्हणून आपण नेहमीच पाहिलंय निलेशजी पाटील यांना आणि त्याच पद्धतीने याही मॅचमध्ये खेळावं लागेल, जबाबदारीने खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला अक्षय शेलार आहेत, एक स्मार्ट बॉलर आहेत, वेगाचा बादशाह आहे, स्पीड गन. या षटकातील शेवटचा बॉल. वेगवान चेंडू होता. बॅटचा ब्लेड खाली येण्याच्या अगोदरच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. ही वेगवान शैली आहे, हा वेग आहे पोचाडे गावाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते षटक क्रमांक 1 नंतर, ती म्हणजेच 10 धावा या धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि 2 गडी बाद झालेत. आता इथून 53 धावा कराव्या लागतील. येणारे चेंडू 24. 10चा अंक आला की नेहमीच हे मस्तक नतमस्तक होतं, कारण की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक त्याच्यावरती मात्र BCCIने बंदी आणली की आता फक्त 10 जर्सी क्रमांक हा सचिन सरांनाच मिळेल. तदनंतर 7 नंबर जो आपण बघितला MS धोनी यांना मानवंदना देण्यासाठी त्याही नंबरवर बंदी आणली. जे युवा आता मात्र भारतीय संघामध्ये प्लेयर येतील त्यांना मात्र हे 2 जर्सी क्रमांक मिळणार नाहीयेत. प्रथमतः 10 नंबर आणि तदनंतर 7 नंबर. परंतु शार्दूल नरेंद्र ठाकूर यांनी जेव्हा भारतासाठी पहिला सामना खेळला 13 ऑगस्ट 2017 रोजी वानखेडेच्या मैदानावरती, त्यामध्ये त्यांचा जर्सी क्रमांक 10 होता, परंतु तदनंतर त्यांनी चेंज केला आणि तो 54 पाहायला मिळाला. ज्यांच्यामुळे क्रिकेट भारतामध्ये पॉप्युलर झालं हे नाव आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि ब्रायन लारा सरांना एकदा प्रश्न विचारला की आता जे क्रिकेटपटू खेळत आहेत, मग ODI मध्ये विराट प्रेम कोहली, टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूटला आपण बघितलं, T20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव यांना बघितलं, जे आताचे स्मार्ट क्रिकेटर आहेत, तर सचिन तेंडुलकर पर्यंत कोणता प्लेअर पोहोचेल? तेव्हा ब्रायन लारा यांनी सांगितलं की इंडिव्हिज्युअल जे स्पोर्ट्स असतात त्याचा आयडल वेगळा असतो. जर तुम्ही आता हॉकीचा गेम बघितला त्याचे आयडल वेगळे आहेत, जर आपण बॉक्सिंगचा खेळ बघितला तर त्याचे आयडल वेगळे आहेत, जर आपण विविध स्पोर्ट्स बघितले त्याचे आयडल वेगळे आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा क्रिकेट या गोष्टीची आणि क्रिकेट या विषयाची जेव्हा जेव्हा माहिती निघेल तेव्हा तेव्हा मी एकच नाव घेईल, ते म्हणजेच द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. आणि हा अभिमान आहे क्रिकेटचा 10 जर्सी क्रमांकाचा. आकाश पाटील पुन्हा एकदा यावेळेस परफेक्ट यॉर्करने सरप्राईज केलं होतं संकेत कंडीला. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. हे 2 चेंडू बांधून ठेवलाय, जणू काही मोहडी अस्त्राचा वापर करतो हा गोलंदाज. फटके खेळू देत नाहीयेत.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सेकंड ओव्हर ऑफ दिस पॉवर प्ले. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे आणि पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय आकाश पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा षटकातील तिसरा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. चांगला फटका आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव अक्षय शेलार यांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेकी पाहायला मिळाली अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये आणि एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जेव्हा 11चा आकडा येतो तेव्हा 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान असेल तर तुमची बेट्स टीम म्हणून टीमचा फुल फॉर्म काय तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. बेस्ट वर्सेस बेस्ट, परफेक्ट यॉर्कर. जेव्हा नेट प्रॅक्टिस मध्ये आपण 40 ते 50 चेंडू यॉर्कर हाताळतो तेव्हा कुठे मॅच मध्ये परफेक्ट एक चेंडू यॉर्कर पडतो आणि तोच परफेक्ट यॉर्करचा प्रयोग करताना आकाश पाटीलला आपण पाहू शकाल. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, तदनंतर तिसरा चेंडू आणि चौथा चेंडू सिंगल धाव पाहायला मिळते. धावफलक शांत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी होते आकाश पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या 12 रन्स. पुढील बॉल यावेळी शफल होऊन खेळलेला फटका आहे ऑन साइडला आणि बॉल चालला त्या क्षेत्रामध्ये. 4 धावा मिळत आहेत. संकेत खंडीच्या बॅट मधून येतोय चौकार. 4. धन्यवाद. धावसंख्या 16. षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेचा अंतिम बॉल घेऊन आकाश पाटील. अंतिम बॉल ग्राउंड स्ट्रोक ऑन साइडला आहे. स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत अक्षय पाटील आणि या चेंडूवरती एकच धाव मिळताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. धाव फलकावरती घेऊया एक रिप्रेस डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. अरे तुऱ्या हो, चाला लावा भारी भारी ना आम्हाला नाचून दे लोठ्यांचे हारी. अविनाश 18 चेंडू 46 धावा आहे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. लक्ष्य मोठी आहे परंतु त्या पद्धतीने खेळावं लागेल. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती अक्षय शेलार लॉंग रनअपने पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला डिस्पॅच केले. बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन मिळालंय. फक्त एकच धाव त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. निलेश पाटील एका साइडने ॲज अ बॅटर, अक्षय शेलार ॲज अ बॉलर. बेट्स वर्सेस बेस्ट हा सामना पाहायला मिळतोय. 2 दिग्गज, एक गोलंदाजी मध्ये एक फलंदाजी मध्ये. चांगला बॉलचा प्रयोग, थोडासा चेंडू दूर ठेवला होता तो म्हणजेच वाईड यॉर्करचा प्रयोग. एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते सेकंड बॉल मध्ये आणि संघाची धावसंख्या 19 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 19 रन्स. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. इथून टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. म्हणतात ना, फलंदाजी करताना प्रथमतः स्लो लोकल पकडावी लागते. स्लो लोकलचं फास्ट लोकल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. फास्ट लोकल नंतर मात्र राजधानी एक्सप्रेसचा प्रवास करावा लागतो आणि तदनंतर बुलेट ट्रेनचा प्रवास करावा लागतो. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जावं लागतं. ऑन साइडला चिप शॉट आहे, फिल्डर आहेत, स्टॉप झाला बॉल. एक धाव मिळाली. पुन्हा एकच धावेवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळत आहेत. नेल्सन नंबर 11111 111 या ठिकाणी पाहायला मिळतोय. 20 रन्स धावसंख्या आहे 20 या अंकावरती.
3 चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेत. योग्य पद्धतीने गोलंदाजी करताना अक्षय शेलार, प्राईड ऑफ पोचाडे, निलेश पाटील हे पाहायला मिळत आहेत. स्टार आयकॉन खेळाडू आहेत टीमचे. आता मात्र योग्य कामगिरी करावी लागेल. योग्य पद्धतीने हा सामना फिनिश करावा लागेल. कठीण काळात जो खेळाडू स्वतःला सावरतो आणि संघाला जिंकवतो तोच खरा हिरो, तोच खरा मॅच विनर. ऑफ साइडला पंच केले बॉलला आणि बॉलला पाठवलंय 4 धाब्यांसाठी. डुकटन गट प्रीमियर लीग चौकार 4. धन्यवाद डीजे. 14 चेंडू 39 धावा. मॅच ऑन गेम ऑन. जोपर्यंत निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा अचीव होऊ शकतात. इफ निलेश पाटील इज देअर एव्हरीथिंग इज पॉसिबल हेच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे ते फलंदाजी करतायत, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. हा त्यांचा क्लास आहे, हे त्यांचं नाव आहे, त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे आणि ती या ठिकाणी पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अक्षय शेलार, वेगाचा बेताज बादशाह जो पाहायला मिळतोय. स्पीड गन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटकातील 5वा बॉल ओव्हर दी स्टंप्स डाव्या हाताने यावेळेस उडवलंय सरळ ओव्हर दी बॉलर हेड. आमच्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी हा येतोय डुकटन गट प्रीमियर लीगचा षटकार. निलेश पाटील चौकारानंतर षटकार त्याने ठोकलाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. या चेंडूवरती 1 धाव मिळेल आणि आता मॅचचं समीकरण आपण जर चेक केलं तर येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू 32 धावा. सामना अतिशय चांगला पाहायला मिळतोय. सामना दोन्ही साइडना आहे. सामना बॅलन्सिंग आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. डीजे अनिकेत काकडे. रिफ्रेश सॉन्ग या ठिकाणी आपण ऐकलं. जय बॅक टू क्रिकेट, बॅक टू ग्राउंड. पाणी गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. पाणी नव्हतं तर हा संदेश होता, न्यू मेसेज होता. दोन्ही संघ मालकांनी संदेश दिलाय.
कशा प्रकारे येथून फलंदाजी करावी लागेल, अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12-32 धाब्यांचं लक्ष्य 16 धाबेच्या सरासरीने खेळावं लागेल. निलेश पाटील नो डाऊट एक तरबेज बॅटर आहेत. बॉलिंग मार्कवरती सूरज. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, परंतु विकेट किपरला बीट कर बॉल लॉंग स्टॉप सीमारेषा पार. 22चा चौकार 4. धन्यवाद. नशिबाचा चौकार पाहायला मिळाला तो म्हणजेच पहिल्याच बॉल मध्ये. पुन्हा सूरज नाईक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉल चाललाय. एक धाव तर डेफिनेटली मिळेल. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. पहिला 2 चेंडू मागे 6 धावा जमवण्यामध्ये यश मिळालंय फलंदाजांना. आणि आता पुढील चेंडू आहे 10 चेंडू 26 धावा. हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. 10 चेंडू 26 धावा. हा सामना रफ अँड टफ, पैसा वसूल. पुन्हा गोलंदाज सूरज त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती एक बॉलर म्हणून. पुन्हा या पुढील बॉल ऑन साईडला यावेळेस बॉलला उडवलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप फॉरवर्ड लेगला षटकार. मिहा दारू सोडली गावात इज्जत आली, मिहा दारू सोडली गावात इज्जत आली. मानाया लागली सासुरवाडी माझी, मानाया लागली सासुरवाडी. मिहा दारू सोडली गावात इज्जत आली. डीजे ही खासियत आहे निलेश पाटील यांची. वैयक्तिक 21 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळते. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो चांगला कारनामा त्यांनी केलेला आहे फलंदाजीमध्ये. या षटकामधील पुढील बॉल घेऊन सूरज 3 बॉलचा खेळ होतोय. एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळते आतापर्यंत गोलंदाज. पुढील बॉल परफेक्ट यॉर्कर यावेळेस पाहायला मिळालाय. रिस्पेक्ट द्यावी लागेल या बॉलला, कारण की हा आहे क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. परंतु त्या ठिकाणी काय घडलंय, अ ड्राउनिंग मॅन कॅचेस दॅट स्टिक. बुडत्याला असतो काडीचा आधार, गोलंदाजांना असतो फिल्डरचा आधार, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा पाहायला मिळत आहेत. आणि आता मॅचचं समीकरण येणारे चेंडू 8 आणि धावा करायच्या 16. आता प्रति चेंडू 2 धावा. निलेश पाटील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा सूरज ऑफ साईडला जरूर यावेळेस बॉलला पाठवलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. 1 धाव परिपूर्ण होते. फिकी या ठिकाणी येते. बॅकअप योग्य नव्हतं आणि म्हणूनच जिथे 1 धाव तिथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. आणि आता चेंडू आहे 7 धावा करायच्या 14. प्रति चेंडू 2 धावा. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 2 रन्स. अशा पद्धतीने हा सामना पुढे चाललाय. 7 चेंडू 14. आतापर्यंत या षटकामध्ये 18 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत 5 बॉल मध्ये. 22च्या माध्यमातून 4 धावा आल्यात, हे देखील आपण पाहिल्यात पहिल्याच बॉल मध्ये. फुलर लेन बॉल होता. चांगला फटका ग्राउंड स्ट्रोक आहे. डीप फॉरवर्ड लेग मध्ये प्रोटेक्शन आहे अक्षय शेलार यांचं. 1च धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण केली जाईल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 50 आणि आता 6 चेंडू 13 धावा. मॅचचं समीकरण कृपा करा, घाई करा जरा लवकर प्लेयर. Six ball remaining and 13 runs required to win.
सामना अजूनही मी तर म्हणेन हा बॅलन्सिंग आहे. क्रिकेटचा खेळ आहे, येथे कधीही केव्हाही काही घडू शकतं आणि प्रेक्षकांना असेच तर सामने आवडतात. कारण प्रेक्षक कोणी एका संघाचे पाठीराखे नसतात, तर प्रेक्षक असतात क्रिकेटचे दिवाणे. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं तर फलंदाजाकडून चांगली फलंदाजी, गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी आणि फिल्डरकडून चांगली फिल्डिंग. आणि यासाठी आमचे प्रेक्षक राजे दूरवरून मॅचचा आनंद घेण्यासाठी येतात. ज्यांना शक्य होतं ते मैदानात येतात जरूर, आणि ज्यांना शक्य होत नाही असे प्रेक्षक मात्र ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आपल्या स्मार्टफोनवर, स्मार्ट टीव्हीवर, आपल्या ऑफिसमध्ये बसून, घर बसल्या चालता बोलता. अशा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. प्रणव पोचडे, सचिन डोंगरे. पहिलाच बॉल कमी गतीचा, बीट झाले बॅटर. निलेश पाटील यांची अप्रतिम खेळी पाहायला मिळते आतापर्यंत. वन मॅन आर्मी घोडखिंड लढवत आहेत. ज्याप्रमाणे वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती 28 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. 28 पुन्हा राऊंड विकेटने. नो बॉल या ठिकाणी पंचांनी सांगितलाय आणि आता मात्र ही एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप तर नव्हतंच. क्रिकेट म्हटलं की प्रेझन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोन्हीही मेंदूंना एकत्रित आणून क्रिकेट खेळावं लागेल. जर्क गोलंदाज, नो बॉल. पंच फक्त एकच मिनिट. दोन धावेची पॅनल्टी, नो बॉलची 1 रन आणि या धावून 2 धावा, टोटल 5 धावा या चेंडूवरती मिळतील. आता चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायच्यात 8. अक्षय पाटील याच्यावरती हल्ला चढवलाय आणि बॉलला पाठवलाय लॉंगेस्ट 6 ऑफ द डे. निलेश पाटील ब्रँडेड षटकार. डीजे फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. काय बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत निलेशजी पाटील. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत प्राईड ऑफ तामसई. ओनली अँड ओनली 2 रन्स टू विन. फक्त 2 धावेची आवश्यकता आहे.
कट केले या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. एक धाव डेफिनेटली परिपूर्ण होते. 2 धावेसाठी प्रयत्नशील आहेत आणि यावेळेस बॅटर आउट होताना पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे धावबाद संकेत कंडी गॉन. गिरीश का सुनने का गाना गिरीश सचिन पाटील यांच्या माध्यमातून निलेशजी पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज देत आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती आणि हा झेल परिपूर्ण. सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन. आणि आता मॅचचं समीकरण आपण जर तपासून पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक आहेत. 2 एका धावेची गरज, 2 चेंडू 1 धाव. डीजे स्वतः संघ मालक आदरणीय सचिनजी पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. प्राईड ऑफ गोवाडे, एक चांगले व्यक्तिमत्व आणि चांगले क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू मागे एका धावेची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटल्यास 1-1 गुण दोन्ही संघांना मिळेल. 2 चेंडू 1 धाव हे मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. अक्षय पाटील हा चेंडू जर निर्धाव गेला तर अंतिम चेंडू मात्र थ्रिलिंग असेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. अक्षय पाटील मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु हा झेल सुटला आणि 1 धाव परिपूर्ण करताना सचिनजी पाटील आणि विजयावर शिक्का मोर्तब करताना पाहायला मिळाले. टोटल मिळतील, पंच सांगतायत 5 धावा मिळतील. बघा, या 4 धावा महत्वाच्या आहेत, याची नोंद घ्या. टोटल 5 धावा मिळाल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब करताना एरिथा वॉरियर्स गोवाळे संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक यंगस्टर पोचाडे.